आणि यानंतरची बातमी नागपूरमधून आहे। नागपूरमधून ही बातमी आहे, कोरोना काळामध्ये अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले, मात्र हे संसार आता पुन्हा एकदा पूर्ववत करण्याकरता भाजप काम करताना दिसतंय। भाजपचे माजी आमदार संदीप जोशी यांनी सोबत पालकत्व फाउंडेशनच्या माध्यमातून विवाह सोहळा आयोजित केलेला होता। कोरोना काळामध्ये पती गमावलेली एकल माता प्रीती हिचा पुनर्विवाह शिवम सिंग यांच्यासोबत नागपूरमध्ये पार पडला आहे। या सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः हजेरी लावत कन्यादान देखील केलं। आगामी काळामध्ये असेच 150 विवाह सोबत पालकत्व फाउंडेशनच्या माध्यमातून आयोजित केले जाणार आहेत, असं देखील यावेळेला सांगण्यात आलं। आपण पाहतोय एकल मातेचा पुनर्विवाह करण्यात आलाय। मुख्यमंत्र्यांनी स्वतः या मुलीचं कन्यादान केलं। दोन्ही दृश्य आपण पाहतो आहोत। प्रीती ही जी आमची मुलगी आहे तिचा विवाह आज शिवम यांच्यासोबत झालेला आहे। आज या विवाहाचं अतिशय समाधान आहे, कारण अतिशय कमी वयामध्ये अशा प्रकारच्या घटनेला प्रीतीला सामोरं जावं लागलं आणि आज एक स्थैर्य त्यांच्याही जीवनात येत आहे, ही आनंदाची गोष्ट आहे। आणि मला असं वाटतं की हे जे काही कार्य आहे हे कार्य करताना खरोखर अतिशय समाधान मला वाटतं आणि याकरता संदीप जोशीजी यांचं विशेष आणि मनापासून अभिनंदन करतो। यामध्ये 350 मुली आहेत, तर 350 मुलींचे विवाह असतील ते सर्व करण्याचं आम्ही निश्चित केलेलं आहे। आणि त्यामध्ये आज पहिला विवाह या ठिकाणी होतोय। यामधील 100 परिवार आपल्या राज्याचे माननीय मुख्यमंत्री यांनी घेतलेले आहे पालकत्व त्यांचं। ज्यावेळेला त्यांनी ते डिक्लेअर केलं त्यावेळेला ते उपमुख्यमंत्री होते। मला अत्यंत आनंद आणि अभिमान आहे की राज्याचा मुख्यमंत्री आज राज्याचा मुख्यमंत्री झाल्यानंतर आपले शब्द न विसरता आज पहिल्या विवाहाला या ठिकाणी येऊन आशीर्वाद देत आहेत, हे अत्यंत आनंदाची बाब आहे। आणखी पुढे किती विवाह? जवळपास 350 विवाह येणाऱ्या 7 ते 8 वर्षामध्ये होणार। इतके अनुभव आले जीवनामध्ये की ज्या वेळेवर कोणी नसतं ना त्या वेळेवर देव एकानं कोणाला ना कोणाला पाठवतेच। तेच माझ्या आयुष्यामध्ये दादा आलेले आहेत, हे सगळी माझी टीम आलेली आहेत। आज मी यांच्या परिवाराचा हिस्सा आहे। आज सगळं माझ्या मुलांचं आमच्या सगळ्यांचं पूर्ण होत आहे।